अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा. तर काय आहेत नेमक्या मागण्या आणि यांचे विचार पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर महागाई वाढत चालली आहे, त्यामुळे अर्थकारणाचा ताळमेळ बसत नाही. अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना मानधनवाढ देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आज बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये शेकडोंच्या संख्येत सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या. दरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जीप मुख्याधिकारी यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना, राष्ट्रवादी महिला आघाडी, शरदचंद्र पवार गट प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. तर निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधनवाढ मिळणे, त्यांना पेन्शन योजना व ग्रॅज्युइटी, महागाई भत्ता, विमा संरक्षण लागू करणे, सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळणे, मोबाईल रिचार्ज बिलात वाढ करणे, अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा सुधारून पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे, अंगणवाडी सेविकांना स्वच्छ बदली मिळणे, भरपगारी आजारी रजा मिळणे व थकीत बिले सरकार लवकर अदा करणे, 10वी पास मदतनीसांना सेविकापदी बढती मिळणे व त्यांची मागील सेवा सलग धरणे अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.